पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल वेगाने आपल्या हातात येत आहेत। आधी पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये 13 तृणमूल काँग्रेस ही पुढे दिसते 13 जागांवर, तर भाजपा 11 जागांवर आपल्याला पुढे दिसत आहे। 294 जागांवरचे निकाल शैलेंद्र, शहरी भागामध्ये भाजपची सरशी होताना आपल्याला पाहायला मिळतंय, असं बंगालच्या निवडणुकांचे अभ्यासक हे अंबरनाथ सिन्हा आपल्याशी सांगत होते। आपलं काय म्हणणं आहे? हां, भाजप एसेन्शियली हा शहरीच पक्ष आहे। म्हणजे आपण महाराष्ट्रापासून दिल्लीपासून कुठेही जरी बघितलं तरी सुद्धा एक साधी गोष्ट अशी आहे की पहिल्यापासून बीजेपीचा जो तोंडावळा किंवा फेस आहे हा अर्बन एलिट किंवा थोडंसं वरच्या लोकांचा आहे समाजातल्या, आणि त्यामुळेच तळागाळामध्ये जसं महाराष्ट्रात आपण शिवसेना, एनसीपी किंवा काँग्रेसचं ग्रासरूट लेवलला काम बघतो तसं भाजप आत्ता वाढलेली आहे मोदींच्या लाटेनंतर 14 सालापासून। परंतु आजही पश्चिम महाराष्ट्रासारख्या ठिकाणी भाजपला उमेदवार मिळणं अवघड जातं आणि जे आहेत ते सगळे काँग्रेस राष्ट्रवादीतनं आलेलेच घ्यावे लागतात। तर तसंच सगळीकडेच ती अर्बन टिपिकल एक आउटफिट आहे बीजेपी ही, आणि हळूहळू ते ग्रासरूटकडे जातील असं मला वाटतं। पण आज तरी, आणि तीच बंगालमधली स्थिती आहे। आणि बंगालमध्ये दुसरं असं झालं आहे की जे सिन्हा म्हणाले ते अगदीच बरोबर आहे। ते तिथून बघतायत इलेक्शन जवळून की बंगालमध्ये जिथे जिथे ग्रामीण भागामध्ये म्हणजे शक्यतो जातीय चर्चा मी करत नाही, परंतु तिथे हा मोठा मुद्दा आहे की मुस्लिमांचं तुष्टीकरण किंवा खेडेगावामध्ये जे मूळ निवासी आणि मुस्लिम म्हणजे ओरिजिनल बंगाली अन्य जातींचे आणि मुस्लिम एकत्र राहतात, तिथे तितकं पोलरायझेशन होऊ शकलेलं नाही आहे। त्यामुळे ग्रामीण भागात ममता बॅनर्जींचं वर्चस्व दिसतं आणि शहरी भागामध्ये भाजपचं जे श्रीराम अजेंडा जो आहे त्याच्यामुळे थोडंसं पोलरायझेशन अर्बन भागात जास्त दिसतं। म्हणून तर बीजेपी भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये हिंदुत्वाचा मुद्दा तितकासा आपल्याला फारसा दिसला नाही। हा मुद्दा मात्र त्यांनी पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये चांगलाच उचलून धरला। या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत। तृणमूल आणि भाजपात चुरस, तृणमूल 18, भाजपा 13। वेगानं पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल पुढे येताना दिसत आहेत। आधी तर आपल्याला कलच दिसतोय। तृणमूलमध्ये 19 जागांवर तृणमूल काँग्रेस तर भाजपा 13 जागांवर आपल्याला पुढे दिसत आहेत। एक्झिट पोल मध्ये भाजपची सरशी आपल्याला दिसत होती, पण आपल्याला आताचे निकाल आणि त्याचे कल जे आपल्याला दिसत आहेत त्यात तृणमूल पुढे दिसत आहेत। निकाल सातत्यानं बदलत असतात निवडणुकांमध्ये, आणि आताची जी काही परिस्थिती आपल्याला आहे ती पुढे राहीलच असं नाही, आणि अंतिम निकालांवर आपल्याला विश्लेषणासाठी अवलंबून राहावं लागतं। मात्र प्राथमिक कल हे तृणमूल काँग्रेसच्या बाजूने। प्रमोद चुंचवार, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। खूप स्वागत आहे प्रमोदजी। उत्तम चर्चा चालू आहे। बंगालच्या निवडणुकीमध्ये एक्झिट पोल मध्ये भाजपची सरशी आपल्याला पाहायला मिळत होती, तर आताच्या घडीला तृणमूल काँग्रेसच्या बाजूने आपल्याला निवडणुकीचा मतमोजणीचा हा कल आपल्याला दिसतोय। परिस्थिती सातत्यानं बदलत राहील। पहिली प्रतिक्रिया येऊ द्यात आपल्याकडनं। नाही, एक्झिट पोल मध्ये एक दोन लोकांचा अपवाद वगळता माझ्या माहितीप्रमाणे सर्व एक्झिट पोलनी सुद्धा तृणमूल काँग्रेसलाच आघाडी दाखवली होती, आणि यात काही शंका नाही की तृणमूल काँग्रेस ही बाजी जिंकणार आहे, ही निवडणूक जिंकणार आहे। अर्थात ही लढाई जशी 2016 मध्ये झाली तितकी एकतर्फी नसणार, हा एक त्याच्यातला एक मुद्दा वेगळा आहे। जसं आपल्या सिन्हाजींनी सांगितलं की जसं शहरी भागामध्ये बीजेपीने एक पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला, पण मी आपल्या चर्चेच्या निमित्ताने गेल्या काही दिवस पश्चिम बंगाल मधल्या अनेक पत्रकारांशी आणि मित्रांशी बोललो, तर तेव्हा त्यांचं म्हणणं असं होतं की ही तृणमूल विरुद्ध बीजे मूल, भाजप बंगालमध्ये हा शब्द रूढ झालेला आहे। बीजे मूल म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि तृणमूलचं मिश्रण असं मिळून हा जो पक्ष तयार झाला आहे बीजे मूल, या दोन पक्षांमधली ही लढाई आहे। ही बीजेपीची लढाई नाहीच आहे, तृणमूलचा अ गट विरुद्ध तृणमूलचं ब गट अशी ही लढाई आहे। कारण आपल्याला मगाशी आपण ऐकलं असेल की शुभेंदू अधिकारी सारखा राईट हँड असलेला माणूस, एकीकडे मुकुल राय सारखा जवळचा असलेला माणूस, हे सगळे माणसं तृणमूल मधूनच भाजपमध्ये गेले आहे। त्यामुळे तृणमूल ए विरुद्ध तृणमूल बी अशी लढाई आहे। थोडेसे आकडे सांगतो प्रमोदजी। 19 जागेवरती तृणमूल काँग्रेस ही पुढे गेलेली आहे। कल दिसतोय तृणमूलच्या बाजूने, तर भाजपा 15। आता 4 जागांचा फरक म्हणजे जो कल आहे, ताजे आकडे, आणखी एक ताजा आकडा आलेला आहे। तृणमूल काँग्रेस 22 तर भाजपा 20।
बोला. मनोज, साधारणतः पहिल्या काही फेरीमध्ये टपाली मतं ज्याला म्हणतो पोस्टल बॅलेट हेच मोजल्या जात असतात आणि हे पोस्टल बॅलेट साधारणतः ड्युटीवर असलेले सैन्यात असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे असतात. जर त्यांचा कल ममताच्या बाजूने असेल तर ही भाजपसाठी अधिकच चिंतेची बाब आहे, कारण साधारणतः पोस्टल बॅलेटमध्ये भाजप आघाडीवर असतो असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्याचं कारण काय? म्हणजे याचा अर्थ जे केंद्र सरकारचं धोरण आहे त्याच्याबद्दलची जी नाराजी आहे आज सर्वत्र, खास करून कोरोना असेल किंवा एकूणच खासगीकरणाचं जे धोरण असेल, कारण आज मोठ्या मोठ्या कंपन्या बंद पडत आहेत आणि केंद्र सरकारमधले अनेक कर्मचारी सुद्धा आज नोकरीच्या असुरक्षिततेच्या भावनामध्ये आहेत. बँकांचं ज्या पद्धतीने अमालगमेशन करण्यात आलं त्याच्यातनं नवे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि हे सगळे जे प्रश्न आहे हे भले हा केंद्र सरकारमध्ये अधिकारी कर्मचारी असलेला वर्ग प्रामुख्याने उच्चवर्णीय असला, आतून थोडा बहुत भाजपबद्दल सहानुभूती जरी असला तरी ही एक संधी त्यांना मिळालेली आहे या धोरणाविरुद्ध नापसंती व्यक्त करण्याची. मी अमित साटम यांची प्रतिक्रिया घेतो. भाजपाचे आमदार आणि आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून. अमित साटम, सगळ्यांचं असं म्हणणं होतं की पोलरायझेशन जे आहे ते शहरी भागामध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतंय, ध्रुवीकरण मतांचं, आणि ग्रामीण भागामध्ये मात्र ममता बॅनर्जी यांच्या काही महत्वाच्या मतदारसंघामध्ये जिथे त्यांची पकड आहे तिथे भाजप फार काही त्यांना तृणमूल काँग्रेसला डिस्टर्ब करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. एक आकडा ताजा जो कल आहे तो मी तुम्हाला सांगतोय. तृणमूल 26 तर भाजपा 20 आणि तामिळनाडूचा पहिला कल द्रमुकच्या बाजूला. कारण आपल्याला 5ही विधानसभा निवडणुकींचे निकाल पाहावे लागणार आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरती आपलं लक्ष केंद्रित झालं असलं तरी तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातल्या निवडणुकीकडे आणि त्यांच्या निकालाकडे सुद्धा आपल्याला अधूनमधून लक्ष द्यावं लागणार आहे. ताजा आकडा वाचतो, पुन्हा चर्चेला सुरुवात करतो. तृणमूल 27 तर भाजप 20, 7 जागांचा आपल्याला फरक दिसतो जो कल आपल्या पुढे आलाय. अमित साटम, खूप स्वागत आहे आपलं. चर्चा बऱ्याच वेळापासून सुरू होती, तुम्ही जोडला गेलात, तुमचं स्वागत पुन्हा एकदा करतो. आणि या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं भाजपाची प्रतिक्रिया तुमच्या माध्यमातून आधी येऊ द्या. नाही, मी मगासपासून नमस्कार, मी मगासपासून चर्चा ऐकत होतो आणि मला असं वाटतं की आता फक्त सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि पहिल्या काही राऊंडची पोस्टल बॅलेट किंवा पहिल्या काही राऊंडची काउंटिंग ही सुरू झाली असावी आणि त्याच्यातनं पहिले काही जे कल असतात आणि जे पहिले काही कल आहेत, मगाशी तुम्ही 13-19 सांगितलं, मग 19-18-20 झालं, मग 20-23 झालं, मग आता 20-27 झालं. त्यामुळे पहिल्या 2 तासाच्या काउंटिंगचा कल हा काही शेवटचा निकाल दाखवणारा कल नसतो. क्रमांक 1 आणि क्रमांक 2 आपल्याला थोडा वेळ वाट पाहावा लागेल जेणेकरून आपल्याला खऱ्या अर्थानं खरा जो कल आहे किंवा खरे जे ट्रेंड्स आहेत ते आपल्या समोर येतील. दुसरा मुद्दा, मला असं वाटतं की पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये शहरी भाग किंवा ग्रामीण भाग अशा प्रकारचा काही फरक झालेला मला तरी दिसला नाही. मी स्वतः पश्चिम बंगालला होतो 1 महिना आणि त्यामुळे तिकडे फक्त केंद्र सरकारच्या योजना ज्या खाली बंगालपर्यंत पोहोचू दिल्या नाहीत किंवा गेल्या 10 वर्षामध्ये ज्या प्रकारे दहशतीचं राजकारण आणि दहशतीचं ऍडमिनिस्ट्रेशन हे तृणमूल काँग्रेसच्या वतीनं राबवलं गेलं होतं आणि ज्या प्रकारे एक रक्ताचं राजकारण ज्याला म्हणतात, म्हणजे 138 भाजपचे कार्यकर्ते मृत्युमुखी किंवा त्यांना मारलं गेलं होतं. अगदी अमित साटम, 50 जागांवरचे कल हे पुढे आले. तृणमूल आणि भाजपात चुरस आहे. मला इतर वेळेला आपण चर्चा बोलू देतो, पण 31 तृणमूल काँग्रेस तर भाजपा 24. मध्ये मध्ये मला तुम्हाला हे ताजे जे आकडे आहेत हेही सांगत राहावे लागणार. तुम्हाला कदाचित वाटू शकतं की तुमचा मुद्दा मी तोडून काढला, मध्येच मी तुम्हाला थांबवलं, पण हे ताजे आकडे तुम्हाला मला सांगणं फार आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हालाही बोलताना नवीन काही मुद्दे मिळेल, विश्लेषण नीट करता येईल. ठीक आहे ना. त्यामुळे डिक्टेटोरियल अशा प्रकारचं जे काही ऍडमिनिस्ट्रेशन राजकारण हे राबवलं गेलं गेल्या 10 वर्षामध्ये, त्यामध्ये पश्चिम बंगालच्या जनतेमध्ये तीव्र नाराजी ही जमिनीवरती दिसून आलेली होती. आणि मी एकच मुद्दा सांगतो की त्यांचा म्हणजे तृणमूल काँग्रेसचा जो स्लोगन होता या इलेक्शनचा तो खेला होबे होता. खेला होबे म्हणजे गेम होणार आहे. आणि त्यामुळे 10 वर्ष ज्यांनी त्या ठिकाणी सरकार राबवलं, ज्या 10 वर्ष ज्यांनी राज्य केलं,
त्यांनी 10 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीवरती स्लोगन न अवलंबिता खेला होवे आणि गेम इज ऑन अशा प्रकारचं स्लोगन देणं आणि भारतीय जनता पार्टीचं स्लोगन हे नरेंद्र मोदीजींनी सोनार बांगला दिलं होतं. म्हणजे माझं गोल्डन बेंगॉल, म्हणजे बंगालच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कॉइन केली गेलेली ही स्लोगन होती. आणि या दोन स्लोगन मधला जो फरक आहे तोच या दोन पक्षांमधला फरक आहे आणि या दोन कॅम्पेन मधला फरक आहे. आणि त्यामुळे या तुम्हाला असं वाटतं की स्लोगनमुळे डाव्या ही पक्षाचं पश्चिम बंगालची सरकार, जनता डाव्या खूप मोठ्या पक्षाची प्रमाणात सत्ता दुखावली पश्चिम गेली. बंगाल मध्ये उखडून फेकली ममता दीदींनी आणि त्यानंतर भाजप आता सत्तेत येईल, ठाम विश्वास आहे भाजपला? नाही, मी ऐकलं नाही, परत एकदा मी असं म्हणालो की डाव्या पक्षांची दीर्घकाळ असलेली पश्चिम बंगालमधली सत्ता ममता बॅनर्जी यांनी उखडून फेकली. मात्र ममता दीदींचं 10 वर्षाचं पश्चिम बंगालमधलं सरकार पूर्णपणे घालवण्यासाठी भाजप या वेळेला कारणीभूत ठरेल का? पश्चिम बंगालमध्ये या वेळेला ममता बॅनर्जींचं सरकार घालवण्यासाठी भाजप कारणीभूत ठरणार नाही. ही निवडणूक बंगालच्या जनतेने हाती घेतली असल्यामुळे बंगालची जनता तृणमूल काँग्रेसला बंगालमधनं घालवल्याशिवाय राहणार चला, तुम्हाला आनंद देणारी बातमी आहे. भाजपाचे 36 जागांवरती कल आपल्याला पुढे दिसत आहेत. भाजप पुढे गेलाय वेगानं. जो भाजप मागे होता तो आता पुढे गेला. 3 जागांचा फरक आपल्याला दिसतोय. मी तृणमूल तरीही तुम्हाला 33, सांगेन, भाजप जरी 36. भाजप पुढे गेली असेल तरी हे अर्ली ट्रेंड्स आहेत, पहिल्या 2 तासांचे ट्रेंड्स आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती फायनल रिझल्ट बद्दल काही आकलन करणं किंवा संपूर्ण पश्चिम बंगालची निवडणूक याच दिशेने जाते आहे अशा प्रकारचं काही वक्तव्य मी करणार नाही. अगदी अगदी, आणि हे आम्हालाही मान्य आहे, कारण ट्रेंड जे निवडणुकींचे येतात, जे कल पुढे येतात ते अगदी सुरुवातीच्या काळामध्ये वेगळे असतात, नंतर वेगानं त्यात बदल होत असतो. अगदी म्हणजे पहिल्या जागेवरचाही कुठलाही निकाल असेल अमितजी, तरी सुद्धा तो तिथला निवडणुकीतला उमेदवार सुद्धा हे जाणूनच असतो की हे निकाल जोपर्यंत त्या मतदारसंघाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत सगळ्या फेऱ्या पूर्ण होत नाही, टप्पे पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यालाही धाकधुकच लागून राहिलेली असते. म्हणून आपण अंतिम त्याचं भाष्य आपण त्या संदर्भात अजिबात करणार नाही, हे आपल्याला सर्वांना मान्य आहे. मी अंबरनाथ सिन्हा यांच्याकडे जातो. अंबरनाथ सिन्हा हे बंगालच्या निवडणुकांचे अभ्यासक आहेत. अंबरनाथ सिन्हाजी, आता आपण पाहिलं की आपले सर्व चर्चेतले सहभागी, सर्व मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमित साटम भाजपाच्या वतीनं सगळी आपली भूमिका मांडत होते. 1 महिना ते या निवडणुकीमध्ये भाजपाच्या वतीनं प्रचार करत होते. भाजपाच्या वतीनं किंवा भाजपाकडून जे महत्वाचे मुद्दे मांडले ते त्यांनी सांगितलेच आपल्याला. पण प्रमोद चिंचवार असं म्हणत होते की या निवडणुकीमध्ये जे काही महत्वाचे मुद्दे होते ते खासगीकरणाचे मुद्दे, केंद्र सरकारच्या धोरणाच्या संदर्भामध्ये ते काही मुद्दे मांडत होते. तर केंद्र सरकारची जी काही भूमिका आहे, केंद्र सरकारचे जे निर्णय आहे ते पोहोचू दिले नाही खालपर्यंत, सामान्य माणसांपर्यंत, असं अमित साटम यांचं म्हणणं होतं. आपल्याला काय वाटतं की कोणते असे महत्वाचे मुद्दे होते जे चर्चेत राहिले पश्चिम बंगालच्या निवडणुकीत? पश्चिम बंगाल में जो बेसिक जो प्रॉब्लम है, एक तो पिछले मान लीजिए 2-3 साल से कॉन्स्टेंटली जो चल रहा है बीजेपी और तृणमूल का बीच, वो आरोप, मारपीट का आरोप, छोटा छोटा जो झगड़ा का आरोप, उधर पे कहीं पे बीजेपी या तो तृणमूल कोई भी पार्टी कोई ठोस मुद्दे लेके बात नहीं किया. काँग्रेस आघाडीला अवघ्या एका जागेवर आघाडी मिळाली. अंबरनाथ सिन्हा, ही तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी एक नवीन माहिती, कारण आतापर्यंत आपण भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या जागांसंदर्भात बोलत होतो. काँग्रेस आघाडीला एका जागेवर आघाडी मिळालेली आहे. बोला अनुभव अंबरनाथ जी. तो कहीं पे ऐसा नहीं है कि कोई पर्टिकुलर एजेंडा लेके लोगों के मन में क्षोभ है. अगर पूछा जाए, लोगों को पूछेंगे तो मुझे नहीं लग रहा कि कोई डेफिनेटली बोल पाएगा कि मुझे इस पर्टिकुलर आधार पे मेरे को बीजेपी को वोट देना है या तो इस पर्टिकुलर आधार पे तृणमूल को वोट नहीं देना है, या तो ऐसा कोई मान लीजिए सेंट्रल गवर्नमेंट का कोई भी ऐसा इनिशिएटिव नहीं है जो शायद वेस्ट बंगाल के लोग बोल पाएंगे कि हमें ये पर्टिकुलर
जो इनिशिएटिव था, इसका जो अच्छे चीजें है वो हमको नहीं मिला, क्योंकि जो भी सारे इनिशिएटिव है उसका एक एक पैरेलल इनिशिएटिव वेस्ट बंगाल में ममता बनर्जी ने उसको चलाने का कोशिश किया। अभी वो वेदर दैट इज सक्सेसफुल और 43 जागांवर तृणमूल पुढे दिसते आपल्याला, तर 41 जागांवरती भाजपा पुढे दिसत आहे। पश्चिम बंगाल काँग्रेसच्या आघाडीला अवघ्या एका जागेवर आघाडी मिळाली आहे। तृणमूल काँग्रेस 44 तर भाजपा 42। वेगानं बदल होताना आपल्याला दिसतंय, कधी भाजपा पुढे तर कधी तृणमूल पुढे। तृणमूल 44 जागांवर पुढे आपल्याला दिसते, तर 42 जागांवरती भाजपा पुढे दिसत आहे। बोला अंबरनाथजी। हाँ, तो शहर एरिया में मैं जो पहले भी बोला वो अभी भी बोल रहा हूँ कि शहर एरिया में, अर्बन एरिया में, सेमी रूरल एरिया में जहां जहां पे हुआ उधर पे पोलराइजेशन हुआ। और बाकी जो, क्योंकि देखिए अगर मुद्दा पण बहुत शहरी strong भागामध्ये जर भाजपाची सरशी होताना आपल्याला पाहायला मिळेल असा तुमचा कयास आहे, तर त्याचं मुख्य कारण हिंदुत्वाचा मुद्दा आहे का, की आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहे जे भाजपानी मांडले, जे चर्चेत आणले आणि त्याचा प्रभाव जनमानसावर पडला शहरी भागातल्या मतदारांवर? जितना भी लोगों से मैंने बात किया, जब भी मैंने उनको पूछा कि कोई डेफिनेट मुद्दा है आपके पास, लोग बता नहीं पाए। लेकिन पोलराइजेशन है, हिंदुत्व का पोलराइजेशन अर्बन एरिया में बहुत ही जबरदस्त हुआ, ये बात का कोई संदेह नहीं है, ये बात डेफिनेटली है। जो भी सारे चीजें थे, वो मुद्दा जो भी था, मान लीजिए वो 2011 में जो मुद्दा था सिंगूर को लेके, एक पर्टिकुलर एजेंडा था, एक पर्टिकुलर इवेंट था, लेकिन यहाँ पे जो है, यहाँ पे संपूर्ण एक ही चीज है, उधर पे आपका पोलराइजेशन है। अगदी तृणमूल काँग्रेस 46, भाजपा 44, एक ताजा आकडा तुमच्या समोर ठेवतो, बोलत राहा। हाँ, दूसरा चीज है कि रूरल इंडिया में जो भी है, मैंने बताया, देखिए वेस्ट बंगाल में एक चीज लोग एक्चुअली एक्सेप्ट नहीं करता, वो ये है नेता जब वो थोड़ा सा वो दबंग एटीट्यूड हो जाता है। दबंग एटीट्यूड दूसरे बहुत सारे स्टेट में चलता है, लेकिन वेस्ट बंगाल में दबंग एटीट्यूड, लोग वो सोने की चेन पहन के आपका गाड़ी लेके जाएंगे, पीपल डू नॉट एक्सेप्ट दैट। जब वो चीजें थोड़ा सा रूरल एरिया में कुछ कुछ लोगों में आने लगा, वो लोगों को थोड़ा सा अजीब लगा। और उसके बाद आपका पंचायत इलेक्शन के टाइम थोड़ा वो रिगिंग का बहुत ज्यादा लोगों ने बताया, न्यूज़पेपर में आया, टेलीविजन चैनल में बोला कि रिगिंग का बहुत ज्यादा रिगिंग हुआ। तो वो पंचायत इलेक्शन का वो चीज भी रूरल इंडिया में थोड़ा सा अफेक्ट हुआ। लेकिन रूरल इंडिया में अभी भी जितना ममता बनर्जी का जितना भी कंट्रोल है, बीजेपी का कंट्रोल करना अभी भी मुश्किल है। आप ये भी देख लीजिए, प्रमोद जी ने बहुत एक अच्छा चीज बताया कि जो सारे लोग आपका तृणमूल से आए, अभी जितना भी लोग सारे तृणमूल में आए, एक महीने पहले भी आए, उनको भी अर्बन एरिया में इलेक्शन का टिकट दिया गया। फिल्म स्टार जो लोग इमीडिएटली आए, उनको भी इलेक्शन का टिकट दिया गया। इसके मतलब बीजेपी ने पिछले 5 साल में या तो पिछले आपका 3 साल में कोई भी ऐसा होमवर्क या तो स्टडी नहीं किया कि ये इलाका में ये आदमी को हम लोग लोगों के साथ वो जोड़ेंगे और वो आगे जाके इलेक्शन में खड़ा होगा। अगदी मी तुमच्याशी पुन्हा एकदा बोलणार आहे। तृणमूलची आघाडी घटली, तृणमूल 45, भाजपा 48, तृणमूल काँग्रेस 45 जागांवर तर भाजपा 48। 3 जागांवरचे कल हे भाजपाचे पुढे आपल्याला दिसत आहेत। तृणमूलची आघाडी घटली आहे, सोबतच तामिळनाडू, आसाम आणि केरळचे निकाली पुरते। मी जरा खालच्या पट्टीमध्ये जर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकला तर केरळमधले आकडे आपल्याला माकपच्या बाजूने आपल्याला दिसत आहेत आणि वरच्या स्क्रीनवर आपण पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर अधिक भर देतो, कारण देशामध्ये पश्चिम बंगालच्या निवडणुकी संदर्भात सर्वात जास्त लक्ष केंद्रित झालंय। तसं पाहता तामिळनाडूमध्ये सुद्धा शैलेंद्र परांजपे पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित होण्यामागे कारण काय? जर आपण पाहिलं तर दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूची निवडणूक सुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते। केरळातलं सरकार सुद्धा आपण पाहतोय, आसाममधलं आसामामध्ये सुद्धा कधी पूर्वी भाजपाचं सरकार नव्हतं, आज ते आहे। पुदुचेरी हे केंद्रशासित छोटं राज्य आहे,
30च जागांवरची निवडणूक आहे. पण का पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित झालेलं आहे? महत्वाचे 2 मुद्दे सांग. त्याचं साधं कारण असं आहे की तामिळनाडूमध्ये काँग्रेस किंवा भाजप अशा राष्ट्रीय पक्षांना फारसं स्थान नाही आणि दक्षिण भारतात तामिळनाडू हे एक असं वैशिष्ट्यपूर्ण राज्य आहे की जिथे अक्षरशः आपण ट्रॅफिकमध्ये P1 P2 करतात ना, तसं एकदा AIADMK आणि एकदा DMK असं येतात सत्तेवर आणि एकदा हे आणि एकदा ते असंच तिथे होतं आणि काँग्रेस आणि भाजपला तिथे नगण्य स्थान असतं. त्यामुळे त्या राज्याचा राष्ट्रीय राजकारणावर त्या प्रमाणात परिणाम आत्ता होईल असं वाटत नाही. पण पश्चिम बंगालमध्ये मात्र ममता बॅनर्जींनी जर निवडणूक जिंकली तर तिसऱ्या आघाडीचा एक विषय पुढे येऊ शकतो राष्ट्रीय राजकारणात आणि मोदींना हरवलं जाऊ शकतं. जसं महाराष्ट्रामध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आलं तिन्ही पक्षांना एकत्र येऊन, तसंच मोदींना हरवता येऊ शकतं. हे जर ममता बॅनर्जींनी सिद्ध केलं तर राष्ट्रीय राजकारणामध्ये एक तिसऱ्या आघाडीची चर्चा पुन्हा सुरू होऊ शकते आणि तेच जर मोदींनी इलेक्शन जिंकली आणि जर दीदींचा परफॉर्मन्स चांगला झाला नाही तर त्याचे स्वाभाविक परिणाम हे असे होतील की भाजपची घोडदौड सुरू, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये त्याचे परिणाम इमिजिएट दिसू शकतील आणि उद्धव ठाकरेंचं सरकार कदाचित अस्थिर होऊ शकतं जर भाजप पश्चिम बंगालमध्ये थोडं जास्ती मार्जिननी जिंकलं तर. त्यामुळे पश्चिम बंगालला जास्ती महत्त्व आहे. केरळमध्ये त्या मानाने काँग्रेस किंवा भाजपला तितकं मोठं स्थान नसल्यामुळे राष्ट्रीय राजकारणावर खूप परिणाम होणार नाही. त्यामुळे केरळ आणि जर तमिळनाडूच्या जर जागा पाहिल्या तर त्याचा राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने तितकं महत्त्व नसल्यामुळे आणि पश्चिम बंगालचं त्या तुलनेत खूप जास्ती महत्त्व असल्यामुळे त्याची चर्चा जास्ती होतीये आणि त्यात ती निवडणूक दीदी विरुद्ध मोदी अशी झाली होती, हेही एक कारण आहे. प्रमोद चुंचवार, आपली प्रतिक्रिया यावर? नाही, मी जवळपास शैलेंद्रजी यांच्या मताशी सहमत आहे की इथे मोदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि ही निवडणूक बीजेपी आणि मोदींनी प्रतिष्ठित केली, त्यामुळेच पश्चिम बंगाल कडे अधिक लक्ष लागलेलं आहे. त्या तुलनेत अपेक्षेप्रमाणे केरळ असेल किंवा तमिळनाडू असेल, इथे खरं तर इथे पण म्हणजे केरळमध्ये काँग्रेस सरकार राष्ट्रीय पक्ष स्पर्धेत आहे, परंतु केंद्रात तो सत्ताधारी नाही, त्यामुळे तो चर्चेचा विषय नाहीये. पण केंद्रामध्ये मोदींची सत्ता आहे आणि ज्या पद्धतीने ते पूर्ण शस्त्र सैन्य दारुगोळा घेऊन एखादा सेनापती उतरतो, तसं फक्त वार्ड मेंबरच प्रचाराला न्यायचे राहिले. सगळे आमदार वगैरे महाराष्ट्रातल्या आमदारांनी सुद्धा जाऊन तिथे प्रचार केला, आपल्याला कल्पना आहे. आणि असाच प्रचार दिल्लीमध्ये पण सुद्धा करण्यात आला होता. त्याचे निकाल मात्र वेगळे आले होते. परंतु पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी सकारात्मक निकाल असणार आहे, भाजपची ताकद वाढणार आहे. अगदी तृणमूलकडे पहिल्यांदा तृणमूल 52, भाजपा 49, तृणमूलकडे पहिल्यांदा 50 जागांचा कल पुढे आलेला आहे. तृणमूल 53 जागांवर तृणमूलचा कल ट्रेंड आपल्याला दिसतोय. भाजपा 49, कधी भाजपा पुढे तर कधी तृणमूल पुढे असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. केरळमध्ये भाजपा 5 जागांवरती तर तामिळनाडूचे सुद्धा निकाल पुढे पुढे जाताना दिसत आहेत. आसाममध्ये काँग्रेस 3 जागांवर पुढे दिसत आहेत. आसाममध्ये भाजपाचं सरकार आहे, युतीचं सरकार आहे आणि केरळमध्ये काँग्रेस 2, भाजप 5 जागांवर पुढे. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या 50 जागांचा कल तृणमूलकडे. आसाममध्ये भाजपा 7, काँग्रेस 3, आसाममध्ये भाजपचं सरकार आहे. देशातल्या कोणत्या अशा महत्वाच्या मुद्द्यांवर पश्चिम बंगालमध्ये चर्चा झाली? देशाचे म्हणजे राष्ट्रीय मुद्दे पश्चिम बंगालमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत का प्रमोदजी? प्रमोद चुंचवार, तुमच्यासाठी माझा प्रश्न आहे, बोला. माफ करा, आवाज आला नाही, माफ करा, काय प्रश्न आपला? राष्ट्रीय स्तरावरचे मुद्दे पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत का? नाही, मला असं वाटतं की जवळपास सिन्हाजींनी त्याचं उत्तर प्रत्यक्षपणे दिलेलं आहे. कारण मुळातच कुठल्या विषयावर भाजपला मतदान करावं आणि कुठल्या विषयावर तृणमूलला करू नये याच्याबद्दलच काही स्पष्टता त्या प्रचारामध्ये किंवा एकूण लोकांच्या चर्चेमध्ये सुद्धा नव्हती. आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर भाजपने नक्कीच राष्ट्रीय मुद्द्यावरच ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न केला असेल. भाजपचे जे प्रचाराचे कळीचे मुद्दे होते त्यात सगळ्यात पहिला मुद्दा होता जो अमित साटमजीने सांगितला की रक्तरंजित
ज्या पद्धतीचं प्रशासन तिथे चालू आहे, जो भाजपचा आरोप आहे, ते रक्तरंजित प्रशासनाला आम्ही एक सुशासनाचं उत्तर देऊ शकतो, हे भाजपने तिथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे सांगत असताना अर्थातच मोदींनी कसं शासन केलं, मोदींनी किती चांगलं शासन केलं, तसंच भाजप सत्तेत आले तर आम्ही तर बिहारमध्ये सुद्धा भाजप- तसंच सांगितलं जात होतं आणि बिहारमध्ये कायम भाजप आणि हो. नितीश कुमार यांची युती आपल्याला पाहायला मिळाली. भाजपाचे सुवेंदू अधिकारी पिछडले. नंदीग्राम मधून ममता बॅनर्जी आघाडीवर. नंदीग्राम मध्ये ममता बॅनर्जी आणि सुवेंदू यांच्यामध्ये थेट लढत. सुवेंदू अधिकारी हे आता आपल्याला नंदीग्राम विधानसभा मतदारसंघामध्ये पिछडताना आपल्याला पाहायला मिळालेत. ममता आघाडीवर. नंदीग्राम हा मतदारसंघ देशामध्ये कायम चर्चेत राहिलेला आहे आणि नंदीग्रामच्या एकंदरीत या सगळ्या मतदार संघाबद्दल, तिथल्या मुद्द्यांबद्दल, समाज कारणाबद्दल कायम नंदीग्राम बद्दल चर्चा आपल्याला होताना पाहायला मिळते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा हा मतदार संघ आहे. भाजपाचे सुवेंदू अधिकारी हे पिछडले आहेत. मिलिंद रानडे आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. भाजपाचे प्रवक्ता. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय राजकारणाचे मुद्दे आपल्याला पाहायला मिळाले नाही. कोणत्या मुद्द्यावर भाजपाला मतदान द्यावं आणि कुठल्या मुद्द्यावर ममता बॅनर्जींना मतदान करावं असं एक तिथल्या नागरिकांना समजलेलं नाही, उमगलेलं नाही. संभ्रमाची स्थिती अशा प्रकारची पश्चिम बंगालमध्ये का निर्माण व्हावी? मला असं वाटत नाही की नागरिकांना काही गोष्टी समजत नाहीत. प्रचार माध्यमांचा, प्रचाराच्या पद्धतीचा, प्रचारामध्ये ज्या पद्धतीने पैसे उचले जातात, मॅनपॉवर, गुंडगिरी वापरली जाते, याचे परिणाम होत असतात. होत नाहीत असं नाही. पण गुंडगिरी कोणी केली पश्चिम बंगालच्या या निवडणुकीमध्ये? काय गुंडगिरी कोणी केली का? केली ना. गुंडगिरीमध्ये तिथे आता असं आहे की एक देशातला दादा आहे आणि एक राज्यातला दादा आहे, अशी या दोन दादांची मारामारी होती. ममताच्या राज्यामध्ये पटकन एक माहिती देतो. ताजं अपडेट आहे. नंदीग्राम मधून ममता बॅनर्जी पिछडल्या. सुवेंदू अधिकारी हे आघाडीवर दिसत आहेत. बोला. ममता बॅनर्जींच्या काळामध्ये डाव्यांवरती प्रचंड प्रमाणात हल्ला झालेला आहे. प्रचंड प्रमाणात कित्येक लोकांना गावं सोडून बाहेर जावं लागलेलं आहे. याच्याबद्दल मीडियामध्ये फारसं कधी बोललं गेलं नाही. मग भाजपच्या नेत्यांवरती जे हल्ले झाले त्याची चर्चा जास्त झाली. येतो ना त्याच्याकडे. भाजपच्या नेत्यांवरही हल्ले झाले, पण त्याच्यापेक्षा कित्येक प्रमाणात जास्त हल्ले हे कम्युनिस्टांच्यावर झालेले होते. त्यांना फिरणं मुश्किल केलेलं होतं आणि ते सगळं सरकारी यंत्रणेचं बळ त्याच्या मागे उपस्थित केलेलं होतं त्यांनी. ही तिथली ममतांच्या राजकारणाची स्थिती आहे आणि त्यामुळे कित्येक ममता नकोय का? डाव्यांना दोघंही नको आहेत. डाव्यांना ह्याबद्दल निश्चित भूमिका आहे. ती म्हणजे विकासाचं धोरण कसं असावं याबद्दल आमची काही मतं आहेत. शिक्षण, आरोग्य, पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे रेशनिंग, या 4 महत्वाच्या मुद्द्यांबद्दल काय असलं पाहिजे हे मुद्दे सर्व देशातल्या ठिकाणी. पण डावे का कमी पडले पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये? डाव्यांची दीर्घकाळ सत्ता होती पश्चिम बंगालमध्ये. होती ना. ती सत्ता तिथून उखडून टाकण्याचे सर्वतोपरी प्रयत्न वेगवेगळ्या स्तरावरती झाले. पहिली गोष्ट अशी, डाव्यांची सत्ता होती पण डाव्यांच्या एकाही नेत्यावरती कधीही पैशाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप नाही. त्यामुळे डाव्यांच्याकडे पैशाचं पाठबळ जरी 37 वर्ष राज्य असलं तरी सुद्धा अत्यंत कमी होतं. तुम्हाला माहितीये की बुद्धदेव भट्टाचार्य हे आपला पगार पूर्णपणे पक्षाला देत असत, मुख्यमंत्री म्हणून मिळणारा, आणि त्या डोनेशनवरती, लोकांच्या डोनेशन या संदर्भात देशातल्या राजकारणामध्ये किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यामध्ये किंवा समाजामध्ये सुद्धा या मुद्द्यावरती कुठलाही संभ्रम नाही. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी जो त्याग पक्षासाठी केला त्याची चर्चा ही कायम होत असते. पण आता आपण ताजे आकडे पाहूया. पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांनी त्याला वेगळ्या पद्धतीने तिथे ते वागलेले आहेत आणि आज ज्या पद्धतीची पैशाची ताकद विशेषतः भाजपकडे आहे ती अभूतपूर्व आहे.
म्हणजे काँग्रेसने 70 वर्ष राज्य केलं, काँग्रेसकडे अमित पैसे साटम होते. यांच्याकडे या पण मुद्द्यावरून जाऊया, कारण पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये आणि देशाच्या वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप यांची मॅन पॉवर म्हणजे कार्यकर्त्यांची जी फळी त्यांनी उभारली, पक्ष संघटन, कार्यकर्त्यांचं संघटन, पैसा सुद्धा ज्या पद्धतीनं वापरला गेला, जो कधी पूर्वी काँग्रेस हा मोठ्या प्रमाणात वापरायचे, अशी चर्चा कायम होत होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भरोशावर निवडणूक जिंकणं आणि पैशाच्या भरोशावरती निवडणूक जिंकणं हे कधी काँग्रेसच्या संदर्भामध्ये घडत होतं, तसं ते भाजपच्या संदर्भात मध्ये घडतं. आणि त्याचा मुद्दा हा आता मिलिंद रानडे यांनी या चर्चेमध्ये मांडलाय. अमितजी, आपलं काय म्हणणं आहे या संदर्भात? नाही, माझं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी ही नरेंद्र मोदीजींनी केंद्रामध्ये ज्या प्रकारे या देशामध्ये कामं गेल्या 6 वर्षामध्ये केली, ज्या प्रकारे या देशाचा विकास या 6 वर्षामध्ये केला, ज्या देशांमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्या प्रदेशांमध्ये ज्या प्रकारे विकासाची कामं केली आणि नरेंद्र मोदींच्या विकासाची जी गाडा आहे ती पुढे चालवण्याचं जे काम केलं, आणि त्याच्या बरोबरीनं भारतीय जनता पार्टीचा जो बूथ लेवलचा, जो बूथवरती काम करणारा जो कार्यकर्ता आहे, जो राष्ट्र भावनेनी विचारासाठी, राष्ट्रासाठी, देशासाठी प्रेरित होऊन काम करतो, या तिन्ही गोष्टींच्या बळावरती भारतीय जनता पार्टी ही निवडणूक जिंकत आहे. आणि मोठ्या प्रमाणावरती मी तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदीजींचं काम असेल, प्रदेशामध्ये सरकारचं काम असेल, कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत असेल, त्यापेक्षाही जास्त जनतेने भारतीय जनता पार्टीवर दाखवलेला जो विश्वास आहे, त्या विश्वासाच्या बळावरती भारतीय जनता पार्टी ही निवडणुका जिंकत असते. देशातील कोरोना विषयक मुद्द्यावर पंतप्रधानांची बैठक सुरू आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीवरती सर्व देशवासियांचं लक्ष लागून राहिलं तरी देशातली आजची परिस्थिती ही अत्यंत भयावह आहे. प्रत्येक राज्य कोरोनाशी लढण्याचा आपल्या परीनं प्रयत्न करतो आहे, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर सुद्धा अनेक राज्यात गेलेली पाहायला मिळते. वैद्यकीय प्राणवायू हा अत्यंत महत्वाचा ठरलाय. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या मोठ्या सभा आपण पाहिल्या आणि या प्रचार सभामधनं शेवटच्या टप्प्यामध्ये मोदींनी माघारी घेताना आपण पाहिली आहे. कारण देशामध्ये खास करून महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, केरळ आणि नंतर पश्चिम बंगाल या सर्व देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला. आणि शेवटच्या 3 टप्प्यांमध्ये, 3 ते 4 टप्प्यामध्ये भाजपनं प्रचार सभामधनं मोठ्या नेत्यांनी माघारी घेताना आपल्याला पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाची बैठक तज्ञ समितींशी चर्चा करतायत. वैद्यकीय प्राणवायूचा तुटवडा देशामध्ये कुठेही होऊ नये यासाठीची हालचाल मोदींनी वेगानं केली. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये आपली पूर्ण ताकद आजमावताना भाजप दिसत असताना बेळगाव पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला आघाडी दिसत आहे. बेळगाव पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसला आघाडी. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून 2 पोटनिवडणुका अत्यंत महत्वाच्या आहेत. बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक आणि पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक. भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा झाला आणि भाजपचा, दोघांमध्ये चुरस. बेळगावमध्ये काँग्रेसला आघाडी आपण पाहतोय. गेल्या काही दिवसांपासनं कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या वादाचे पडसाद निवडणुकीमध्ये नेमके कसे उमटले हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मात्र त्यांच्या पदरात मात्र फारसं काही पडलं नाही. वाद कायम होत राहतो. शैलेंद्र यांच्याशी बोलत असताना एक महत्वाचा मुद्दा जो पुढे आला तो पुन्हा एकदा मी मांडतो की शहरी मतदारांवरती जो प्रभाव भाजपनं सोडला आणि ममता बॅनर्जी यांनी आपला प्रभाव ग्रामीण भागामध्ये हा कायम ठेवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पण अर्थात निवडणुकांचे निकाल जसे जसे वेगानं पुढे येत राहील त्यात बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा या मुद्द्यावर आणखी जोरकसपणे आपल्याला चर्चा करता येईल.
पण देशातला एकंदरीत जर प्रभाव आपण जर मतदारसंघावरती जर पाहिला, मतदारांवर पाहिला, तर तो केवळ आपल्याला शहरी भागात भाजपचा का दिसतो? त्याचं साधं कारण असं आहे की भाजपचं ते कॅरेक्टर आहे बेसिकली. आणि दुसरी गोष्ट अशी की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी 11 सालापासून सत्तेवर आहेत, त्या मुख्यमंत्री आहेत. आणि त्याच्याही पेक्षा जसं मगाशी मला 1-2 गोष्टी थोड्या म्हणजे सांगाव्याशा वाटतात की आमचे मित्र प्रमोद चुंचुवार जसं म्हणाले की बीजेपीने अगदी आमदार किंवा नगरसेवक वॉर्ड लेवलचे लोक उतरवायचे राहिलेत, तर तसं नाही आहे. बीजेपीने म्हणजे 14च्या मोदींच्या लाटेच्या पासूनच अत्यंत म्हणजे ते चांगलं वाईट मला माहीत नाही, कारण मनमोहन सिंगांनी देखील पंतप्रधान असताना सभा घेतल्या अहमदाबादच्या निवडणुकीला 2007च्या गोधरानंतरच्या. परंतु या गोष्टी होत राहतात. तर भाजप कुठलीही इलेक्शन युद्धासारखीच घेते. जसं महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असलेले फडणवीस वॉर्डामध्ये निवडणुकीच्या वेळेला प्रचार करत होते, तर हा त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग आहे. पण त्यामुळे आपण त्यांनी तो वाईटही कसा म्हणू? जर भाजपानं अशा प्रकारे कार्यकर्त्यांची फळी जर उभारली आणि जर आपलं बूथ नेटवर्किंग मजबूत केलं, मला असं वाटतं की निष्पक्ष पद्धतीनं ही चर्चा निवडणुकांवर करत असताना हा अधिकार प्रत्येक पक्षाला आणि भाजपला आहे. भाजपनं नवं तंत्रज्ञान पक्षात आणलं. अमित शहाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी हे नवं तंत्रज्ञान आपल्या पक्षासाठी वापरलं. अर्थात कार्यालय जी वेगवेगळ्या मोठ्या शहरांमध्ये उभारली गेली त्याच्यासाठीचा फंड त्यांनी कसा जमवला हा वादाचा किंवा चर्चेचा मुद्दा असू शकतो. पण हे काँग्रेसलाही करायला पाहिजे होतं, काँग्रेसने ते केलं नाही. नवं तंत्रज्ञान आत्मसात करत आपल्या मतदारांना बांधून ठेवणं हे मला वाटतं काही वाईट नाही. आणि त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये भाजप त्याचंही राजकारण केलं, त्यातही आपली सक्रिय पक्षाची दाखवली. हा एक चर्चेचा मुद्दा असू शकतो, कारण शरद पवार असं म्हणाले की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे कधीही पक्षानं लक्ष दिलं नाही किंवा राजकारणात सुद्धा हे स्थानिक पातळीवरचे जे काही मुद्दे आहेत तेच आणि तेच लोक त्यात सहभागी होते. शैलेंद्र, नाही, त्याच्यामध्ये 2 आपण भेद केले पाहिजेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षीय होत नाहीत, पक्षीय पातळीवर पक्षचिन्हांनी होत नाहीत. परंतु जसं वॉर्ड पातळीवरचे लोक प्रचाराला उतरवले तर प्रचाराचा भाग नसतो त्याच्यात. त्याचं कारण असं, मोदी किंवा अमित शहांनी कितीही प्रचार केला वेस्ट बेंगॉलमध्ये, तरी देखील ममता बॅनर्जींना 2 प्रकारचे ॲडव्हान्टेज आहेत की त्यातला एक, त्या महिला आहेत, हा एक ॲडव्हान्टेज. आणि दुसरा ॲडव्हान्टेज म्हणजे त्या बंगाली भाषेत बोलू शकतात. कारण स्थानिक भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये जर माणसांनी संवाद साधला तर त्याचा फायदा होतो. आणि त्याचाच फायदा मोदींनाही गुजरातच्या निवडणुकांमध्ये मिळाला होता. सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंगांनी प्रचार केल्यानंतर सुद्धा, कारण मोदी गुजरातीत प्रचार करत होते. तसंच ममता बॅनर्जींना बंगाली भाषेचा ॲडव्हान्टेज आहे. त्याचबरोबर त्या एक महिला आहेत. त्यामुळे आज सर्व शक्तीनिशी केंद्र सरकार आपल्यावर काहीतरी हल्ला करतंय आणि एक महिला मुख्यमंत्री असताना तिथे हा एक स्थानिक जनतेच्या मनात येऊ शकतो या मुद्दा. मुद्द्यावर आपण अमरनाथ सिन्हा यांच्याशी बोलणार आहोत. बंगालच्या निवडणुकांचे अभ्यासक आणि बंगालच्या राजकारणाचे अभ्यासक. इन्होंने जो बात छेड़ी दरअसल अमरनाथ जी कि पश्चिम बंगाल में जो कनेक्टिविटी होनी चाहिए, जो संवाद होना चाहिए वो बांग्ला भाषा में होता है, लेकिन पश्चिम बंगाल में उन्होंने जिस तरीके से तृणमूल कांग्रेस के कुछ बड़े नेताओं को तोड़ने की कोशिश की चुनाव के वक्त में, चुनाव के पहले वो केवल वोट अपने बढ़े पश्चिम बंगाल के चुनाव में इसलिए की, या फिर वो नेता नाराज थे ममता दीदी के राजनीति पर? क्या कहोगे आप? भाषा ये प्रमुख मुद्दा होता है क्या? हाँ जी, सुनाई नहीं दिया, लास्ट का पोर्शन फिर से बताएंगे एक बार? मैंने ये कहा कि भाषा और उस भाषा में संवाद करना, कनेक्टिविटी रखना, जोड़े रखना उन तमाम मतदाताओं के साथ में, ये कितना अहम होता है? बहुत बहुत अहम होता है. आप अगर पश्चिम बंगाल में जाएंगे, गांव में किसी को हिंदी समझ में, चलिए थोड़ा रोकता हुआ, आप जब भी बोलने को जब भी आप बोलते हो तब कुछ एक बड़ा बदलाव दिखता है. वोटिंग में पश्चिम बंगाल डावे आणि काँग्रेस यांची अवस्था दयनीय झाली आहे. तृणमूल काँग्रेस 78, भाजपा 66, भाजपा पिछाडीवर, तृणमूल काँग्रेस पुढे. मोठा फरक दोन्ही मोठ्या पक्षांच्या निवडणूक कलामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या तासाचे कल हाती आले, 1 तास झाला आणि पश्चिम बंगाल भाजपा आणि तृणमूल यांच्यात चुरस, कधी तृणमूल पुढे कधी भाजपा पुढे. पण आता तृणमूल आणि भाजपामध्ये मोठा फरक आपल्याला दिसतोय. भाजपा 67, तृणमूल
81. बोला अमरनाथ जी. हाँ जी, लैंग्वेज का तो डेफिनेटली आता है, लेकिन दूसरा और एक चीज है, ममता बनर्जी को अगर आप सिर्फ 10 साल के लिए देखेंगे वेस्ट बंगाल के ऊपर उनका जितना इन्फ्लुएंस है वो शायद वो ठीक नहीं होगा। ममता बनर्जी का इन्फ्लुएंस 1984 से है, तो आपको देखना पड़ेगा, क्योंकि 34 साल का जो लेफ्ट का जो रूल था उसको निकालने के लिए ममता बनर्जी ने जो कार्य किया 2011 में, 34 साल का वेस्ट बंगाल में जो लेफ्ट का जो रूल था उसको निकाला और फिर वो वापस आए। एंड ये 34 साल में उन्होंने मार खाई, उनको बहुत सारी चीज वो झेलना पड़ा, बहुत कुछ किया उन्होंने, आंदोलन किया, और इसलिए हमेशा हर महीने हर दिन वो प्रैक्टिकली रोड में ही हुआ करते थे। तो ममता बनर्जी का एक जो इमेज है वो अभी भी देखिए, जितना भी लोग जहां से भी वो तृणमूल से निकल के भी आ रहे हैं, कोई नहीं बोल रहे कि ममता बनर्जी की वजह से वो निकल के आ रहे हैं। राजीव बनर्जी जो निकल के आए वो बोला कि मैं तो तृणमूल कांग्रेस पार्टी छोड़ के जा रहा हूं, लेकिन मेरा दिल में हमेशा ममता बनर्जी रहेंगे, ऐसा बोल के निकला। ये तो ऐसा हुआ कि मतलब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे को कभी कोई दोष देने के लिए बिल्कुल तैयार नहीं रहता, लेकिन बाकी कुछ जो चुनावी समीकरण है, सत्ता समीकरण है, या फिर जो भी मतभेद आपको दिखते हैं वो उद्धव जी के साथ में दिखते हैं, या फिर कहीं पार्टी के अंदर जो भी कहीं लोकल लेवल की जो पॉलिटिक्स आपको दिखती है वहीं दिखती है। सही बात, 100% सही बात। और दूसरे लोग में क्या हुआ, मान लीजिए आपका वो शुभेंदु अधिकारी यंग लीडर में बहुत पावरफुल लीडर थे। शुभेंदु अधिकारी का हमेशा यही उनका सोच था शायद दैट ममता बनर्जी के बाद उनका ही नंबर आएगा, लेकिन बीच में अभिषेक आ गया। अभिषेक अभी बहुत ज्यादा इंपॉर्टेंट हो गया वो लीडर के हिसाब से, तो वो चीज आपका डायनेस्टिक रूल में भी आ गया थोड़ा, तो बीजेपी को बहुत सारा मुद्दा मिल गया, एक अभिषेक की वजह से। अभिषेक का प्रॉपर्टी बना, अभिषेक वो बीच में अचानक आ गया जी, जो बाकी सारे लीडर्स को नाराज किया।